सर्वात प्रथम मी आपल्या चामोर्शी आष्टी येथील आमच्या दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या धडाडीच्या शाखाध्यक्ष समीर आंबेडकर सरांबद्दल सांगू इच्छितो. समीर आंबेडकर सरांनी पूर्ण बुद्ध धर्माला स्वतःला वाहून घेतलेले आहे, हे मी तुम्हाला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. समीर आंबेडकर सर आमच्या हेड ऑफिसला सुद्धा शिक्षक म्हणून 1-2 वर्ष कार्यरत होते. या ठिकाणी त्यांनी सर्व बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या हेड ऑफिसचं शैक्षणिक प्रणालीला समजून घेतलेलं आहे स्वतः, आणि त्यानुसार याचीच एक फांदी घेऊन तुमच्या चामोर्शी आष्टी येथे ते आलेले आहेत आणि इथं त्यांना वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. त्यांच्या या कळकळीला, मेहनतीला, जिद्दीला तुम्ही सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे आणि आता त्याला फळ देण्याची, त्याला मूर्त स्वरूपामध्ये तिथं बसवण्याची जबाबदारी सुद्धा तुम्हा धर्म बांधवावरती आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या सर्व समाजकार्याला वाहून घेणाऱ्या जीवनाला तुम्ही अर्थ प्राप्त करून देण्यासाठी आता माघार घेऊ नका. त्यांनी जे ह्या पुढील मी सांगणाऱ्या स्कीम्स तुमच्या समोर घेऊन आलेल्या आहेत, त्या स्कीम्ससाठी तुम्ही सर्वांनी भरभरून त्यांना मदत करा, अशी मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करण्यासाठी इथं आलेलो आहे. बुद्धाय, जय भीम. सर्व चामोर्शी आष्टी येथील दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या पालक वर्गांना तसेच सर्व धम्म बांधवांना मी ॲडव्होकेट पद्मशील रामचंद्र ढाले, संस्थापक अध्यक्ष दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, छत्रपती संभाजीनगर, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व चामोर्शी आष्टी येथील पालक वर्गाला काही गुंतवणुकी संबंधीचे आवाहन करू इच्छितो. त्याकरिता मी हा व्हिडिओ आज दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित करीत आहे. हा व्हिडिओ आमच्या दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या यूट्यूबच्या ऑफिशियल चॅनलवरती उपलब्ध आहे आणि त्यावरूनच मी हा प्रसारित करत आहे. आपण तो सर्वांनी अवश्य पाहावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी जे आपणास आवाहन करीत आहे त्या आवाहनाला आपण प्रतिसाद द्यावा. मी ॲडव्होकेट पद्मशील रामचंद्र ढाले, मी दिनांक 15 जून 2007 रोजी सर्वप्रथम या दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, छत्रपती संभाजीनगर या हेड ऑफिसला आज साधारणतः 17 वर्ष पूर्ण होत आहेत. 17 वर्षापूर्वी मी या शाळेची पायाभरणी केली, सुरुवात केली. त्यापूर्वी मी स्वतः न्यायाधीश म्हणून काम पाहिले. मी अकोला इथे, त्याचबरोबर वाशिम इथे न्यायाधीश म्हणून काम पाहत असताना मला सदरील बाब प्रकर्षाने जाणवत राहिली की आपल्या मुलांना लहानपणापासून आपल्या बुद्ध धम्माचे संस्कार मिळत नाहीत. त्यामुळे पुढे चालूनही त्यांचा विकास हा त्या संस्काराच्या अभावानेच होतो. त्यामुळे ज्यावेळेस त्यांना बुद्धिस्ट सुजाण नागरिक म्हणून समाजात वागायचे असते, त्यावेळेस त्यांच्याकडे त्या संबंधीची जी शिदोरी असते ती कमी पडते, म्हणून तो न्यूनगंडासह समाजामध्ये वावरतो. तसे पाहिले तर सर्वात उच्च तत्वज्ञान आपले, सर्वात महत्वाची शिकवण आपली, सर्व मानवजातीचा पाठीचा कणा असणारी विचारसरणी ही आपली, अशी असून सुद्धा आपल्यालाच खोट्याच्या प्रभावाने एवढे कमजोर करून टाकले, आपल्याला मानसिक दृष्ट्या अशा अवस्थेला नेले की आपण खोट्याला खरं मानायला लागलो आणि आपल्या खऱ्याला आपण लपवून ठेवायला लागलो. ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्या मुलांना लहानपणापासून आपल्या उच्च विचारसरणीचा, आपल्या साधी राहणी, उच्च विचारसरणी यासारख्या तत्वज्ञानांचा लहानपणापासून त्यांच्या मनाच्या कोऱ्या पाटीवरती संस्कार करणं, यासाठी मी दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल स्थापन करायची ठरविले. त्यानुसार 2007 मध्ये ज्यावेळेस या शाळेला सुरुवात केली, त्यावेळेस अतिशय अडचणीच्या स्थितीमध्ये या शाळेला सुरू करून आज या चांगल्या स्टेजला आपण आलेलो आहोत. आज रोजी महाराष्ट्रामध्ये आपल्या अनेक ठिकाणी शाखा आहेत आणि त्या शाखा आपण सुरू करण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी आपल्याला 3-4 खोल्या भाड्याने मिळते त्या ठिकाणी आपण त्या सुरू करू आहे त्या आपल्या तुटपुंजा अर्थसहाय्याच्या आधारे आपण त्या शाळा सुरू केलेल्या आहेत आणि त्या आधारे आपण आपल्या धम्म बांधवांना शाळा चालविण्यासाठीचं जे आवश्यक प्रशिक्षण आहे
ते प्रशिक्षण पूर्ण करून घेतलेले आहे. यानुसार आज रोजी आपण साधारणतः 10 ते 15 वर्षाचा कालावधी या सर्व स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा शिकण्यामध्ये आणि हे आपणास जमते की नाही हे पाहण्यामध्ये घालवून आपण आता प्रशिक्षित होऊन अतिशय भक्कमपणे आपल्या स्वतःच्या समाजाच्या दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल असाव्यात या आपण ठाम उद्देशाप्रती आपण आलेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये मग आपल्या सर्वच महाराष्ट्रातल्या दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या शाखांना सर्वात प्रथम पायरी आहे ती म्हणजे आपणाला आपल्या शाळा स्थायी स्वरूपामध्ये उभा करण्यासाठी 1 एकर जमिनीची आवश्यकता असते. आपल्या समाजाची सर्वच आर्थिक परिस्थिती त्याचबरोबर शिक्षणाबद्दलची आपल्या समाजाची अशा पद्धतीची धारणा की आपण आपल्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था काढाव्यात अशी नसल्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु जेवढी विपरीत परिस्थिती आम्ही 17 वर्षापूर्वी अनुभवली त्यापेक्षा आता खूप छान परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता सर्वच पालकवर्ग या पद्धतीनं समजून घेत आहे की आपली मुले जर बुद्धिस्ट आहेत तर ती बुद्धिस्ट शाळेतच गेली पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला भारत बौद्धमय करण्याचं आपलं बाबासाहेबांनी दिलेलं ध्येय आपणास पूर्ण करता येणार नाही. त्याच दृष्टिकोनातून आता आम्ही दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शाखांना जमिनी घेण्यासाठी एक व्यवस्थित प्लॅन बनवलेला आहे. तो प्लॅन सांगण्याच्या दृष्टिकोनातूनच मी आज हा आपला YouTube व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. तर तो प्लॅन अशा पद्धतीचा आहे की आपल्या समाजाला जर का आपल्या स्वतःच्या शाळा बनवायच्या असतील तर त्यामध्ये आमचं स्थान काय हा सर्वात प्रथम प्रश्न पडतो. इतर समाज आणि बुद्धिस्ट समाज या दोन समाजामध्ये जो मूलभूत फरक आहे तो फरक असा आहे की इतरांच्या समाजामध्ये मेंढरासारखी लोक जर का मंदिरासाठी दान द्या या नावानं देवाच्या नावानं दान द्या असे म्हटल्यानंतर ओळी लावून त्या गोष्टी पूर्ण करतात. आणि आपण पाहतो की पाहता पाहता एका छोट्याशा म्हसोबाच्या दगडाला सुद्धा मोठ्या प्रमाणाचं मंदिर हे प्राप्त व्हायला लागतं. परंतु याच ठिकाणी आपण बुद्धिस्ट समाज ज्यावेळेस कोणतीही गोष्ट समाजामध्ये घेऊन जातो त्यावेळेस आपली मोठी चिकित्सित पद्धतीने त्याचबरोबर आपली मोठ्या प्रमाणात परीक्षा समाज घेत असतो. कारण हे स्वाभाविकच आहे. कारण आपण स्वतः समाजासमोर आम्ही सोनं आहेत म्हणून गेलेलो असतो. तर साहजिकच आपला समाज हा आपल्याला पारख करून आणि आपल्याला ताऊन सुलाखूनच घेणार आहे याची जाणीव घेऊनच आम्ही आपल्या समोर येतो. त्यानुसार ज्यावेळेस आम्ही या पद्धतीची स्कीम आपल्या समोर आणतो त्यावेळेस तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न येणार की या शाळेमध्ये आमचं स्थान काय. मग त्यानुसार आम्ही या शाळेमध्ये तुमचं स्थान काय हे तुम्हाला पटण्यासाठी हे तुम्हाला आमच्यामध्ये सामावून करून घेण्यासाठी जी स्कीम बनवलेली आहे ती खालील प्रमाणे आहे. तर आम्ही यासाठी काय केलं की जी आमची मूळ संस्था आहे पंचशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेला महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था बुद्धिस्ट अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था हा दर्जा प्राप्त आहे. या प्राप्त दर्जानुसार आम्ही ज्या ठिकाणीही महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू करू त्या ठिकाणी आम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करता येते. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार आम्हाला कोणतीही अडचणी आणू शकत नाहीत. कारण आम्ही या शाळा भारतीय घटनेच्या आर्टिकल 30(1) या मूलभूत अधिकारानुसार काढत असतो. परंतु जरी आम्ही आहे त्या परिस्थितीत शाळा काढल्या तरीही आमच्या बुद्धिस्ट समाजाला 1 एकरवरती चांगल्या इमारतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सुविधा असणाऱ्या शाळा निर्माण करणं हे सुद्धा त्याच्या पुढचंच ध्येय आहे. आणि ते आता आम्ही पूर्ण करण्यासाठी सज्ज होऊन उतरलेलो आहोत. कारण या ठिकाणी जरी आपण आहे त्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू केली तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला 5 वर्ष 10 वर्ष प्रोटेक्ट करेल. परंतु शेवटी आम्हाला शासनाकडे जाऊन मान्यता ही मागावीच लागते. आणि ज्यावेळेस आम्हाला मान्यता मागायची असते त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने घालून दिलेले मान्यतेचे जे निकष आहेत ते पूर्ण केल्याशिवाय आम्हाला मान्यता मिळत नाही. इतर जे जनरल असतात त्या जनरलला शाळा सुरू करण्यापूर्वी
त्यांना सर्व मान्यतेचे निकष पूर्ण करूनच शाळा सुरू करता येते. त्याच ठिकाणी जे बुद्धिस्ट अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था किंवा अल्पसंख्याकांना ज्या आर्टिकल 30(1) अंतर्गत शाळा सुरू करायच्या असतात, त्या ठिकाणचा जो फरक आहे तो फरक अशा पद्धतीचा आहे की जोपर्यंत आम्ही मान्यता मागत नाही तोपर्यंत आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये शाळा चालू ठेवू शकतो. त्यानुसार आम्ही आता शासनाकडे ज्यावेळेस मान्यता मागायला जातो त्यावेळेस आम्हाला या सगळ्या निकषांची पूर्तता करावी लागते. परंतु जोपर्यंत तुमच्या चामोर्शी आष्टी येथील शाखेला मान्यता स्वतःची प्राप्त होत नसते तोपर्यंत शासनानेच आम्हाला आमची जी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची मूळ ब्रँच छत्रपती संभाजीनगर येथे आहे तिच्याच UDAS वरती चामोर्शी येथील सर्व मुलांना घेऊन त्यांच्या सर्व शैक्षणिक सुविधा जसे की UDAS प्लस प्रणालीमध्ये समाविष्ट करणे, त्याचबरोबर त्यांचा अपार ID बनवणे, यासारख्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या मुख्य शाखेच्या अंतर्गत करायच्या असतात. हे आम्ही मान्यताप्राप्त अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असल्यामुळे आम्ही त्या अधिकारांतर्गतच करतो. त्यानुसार आज रोजी आपल्या चामोर्शी येथील सर्व शाखेतील मुलं हे शैक्षणिक दृष्ट्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये नसतात. त्यांची मान्यता ही मुख्यालयातूनच निर्धारित केली जाते. परंतु चामोर्शी येथील शाळेला सुद्धा स्वतंत्र UDAS, त्याचबरोबर तिथूनच सर्व TC देणे, ऍडमिशनची प्रक्रिया सुरू करणे, या दृष्टिकोनातून तेथील शाळेलाही मान्यता आणण्यासाठी आपल्याला निकषांची पूर्तता करावी लागते. या निकषांच्या पूर्ततेसाठी सर्वात प्रथम शासन मागते ती म्हणजे 1 एकर जमीन पाहिजे. त्या जमिनीवरती आपल्याला 10 RCC खोल्या लागतात आणि त्याचबरोबर आपल्याला एक फिक्स डिपॉझिट 5 लाख किंवा 10 लाख रुपये बँकेमध्ये दाखवावे लागते. आपली सांपत्तिक स्थिती चांगली आहे या दृष्टिकोनातून. या 3 गोष्टींची आपण पूर्तता केली की आपणास शासनास मान्यता द्यावी लागते. या दृष्टिकोनातून आम्ही या मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या आर्थिक स्त्रोतासाठी आम्ही ज्या स्कीम्स बनवलेल्या आहेत त्या स्कीम्स तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. तर सर्वात प्रथम आम्ही जमिनीसाठी, इमारतीसाठी जी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही एक बुद्धिस्टार कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत भारत सरकार मान्यता प्राप्त ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवलेली आहे. आपण गुगलवरती सर्च करून पाहू शकता. बुद्धिस्टार कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड टाकली की तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण बुद्धिस्टार कन्स्ट्रक्शन्सचे आम्ही डायरेक्टर्स, त्याचबरोबर पेड अप कॅपिटल इत्यादी सर्व माहिती, कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर, या सर्व माहिती तुम्हाला या शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध राहतात. तर या कंपनीच्या अंतर्गत आम्ही सर्वप्रथम आपल्या सर्व धम्म बांधवांना आवाहन करतो की कमीत कमी तुम्ही 10,000 रुपयाचे शेअर्स घ्या आणि या कंपनीमध्ये भागीदार व्हा. तुम्ही भागीदार झाल्यानंतर या भाग भांडवलामधून आम्ही त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी जमीन घेत असतो. तर यासाठीचा निकष अशा पद्धतीचा आहे की कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यासाठी आपण काढत असतो की त्या शेअर्सच्या 5 पट रक्कम आपल्याला बँक लोन मार्फत मिळत असते. त्यानुसार आपली सुरुवातीची जी रक्कम बचतीतून आपण उभा करायची असते, गुंतवणुकीतून उभा करायची असते, ती म्हणजे समजा आपणास 1 करोड रुपयाचे कर्ज हवे असेल, त्या 1 करोड मधून आपल्याला जमीन इमारत बनवता येत असेल तर त्यासाठी आपण स्वतःची 20 लाख रुपये हे जमा करावे लागतात. त्या भाग भांडवलाच्या रकमेमधून आपण बाकीचे 80 लाख रुपये बँकेच्या मार्फत, प्रोजेक्ट लोन मार्फत आपण उपलब्ध करत असतो. तर ही 20 लाख रुपये जमा करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी सर्वात प्रथम मी जे आवाहन करतो ते म्हणजे जर तुम्हाला या शाळेचा, या संस्थेचा जर तुम्हाला मालक व्हायचं असेल तर तुम्ही या कंपनीचे शेअर्स घ्या. कमीत कमी 10,000 रुपयाचे शेअर्स आम्ही घ्यायला सांगतो. हे शेअर्स घेतल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष आमच्यासारखेच या कंपनीचे मालक बनत असता. आम्ही या कंपनीला आणि ही मान्यता देणारी जी आमची पंचशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आहे त्या दोन्हीमध्ये MOU मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेला आहे. या मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग द्वारे या मान्यताप्राप्त कंपनीने लिहून दिलेले आहे की आम्ही फक्त या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल साठीच्याच इमारती बनवू आणि त्या इमारती बनवून दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलला वापरायला देऊ आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल तर्फे लिहिलेले आहे
की आम्ही आमच्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शाखांना इमारती बांधण्याचं काम फक्त आम्ही या बुद्धिस्ट स्टार कन्स्ट्रक्शन्स कंपनीलाच देऊ. त्याकरिता आम्ही बुद्धिस्ट स्टार कन्स्ट्रक्शन्सला 25% रॉयल्टी देऊ. यानुसार जी काहीही तिथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल चामोर्शी आष्टी येथील फीस असेल त्या फीस पैकी 25% रक्कम या बुद्धिस्ट स्टार कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडला रॉयल्टी म्हणून राहते. याच रकमेमधून सर्व शेअर होल्डर्सना त्यांचे डिव्हिडंड मिळते, त्याचबरोबर होणारा फायदा सुद्धा मिळतो. यानुसार तुम्हाला जर का तुम्ही 10,000 रुपये हे या बुद्धिस्ट स्टार कन्स्ट्रक्शन्स मध्ये गुंतवले तर तुमचे लॉंग टर्म मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या कंपनीमधले भाग भांडवल वाढेल आणि त्याचबरोबर तुम्हाला शेअर्सच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल. परंतु या ठिकाणी रिस्कही असते. कंपनीला फायदा झाला तर तुमचाही फायदा आहे, तोटा झाला तर तुमचाही तोटा. त्यामुळे ही जी आमची पहिली शेअर्स घ्या म्हणूनची जी स्कीम आहे, आपणास ऑफर आहे, ती तुम्हाला या दोन्ही गोष्टींची कल्पना देऊन जर तुम्हाला मान्य असेल तर आम्ही सर्वात प्रथम तर शेअर होल्डर व्हा अशाच पद्धतीची आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. परंतु जर तुम्हाला लॉस मध्ये सहभागी व्हायचं नसेल, आमच्या लॉस मध्ये तुम्हाला जर का आमचे समदुःखी बनायचं नसेल, फक्त तुम्हाला प्रॉफिट मध्येच आमच्याशी सोबत राहायचं असेल, अशीही तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला रिस्क घेण्यामध्ये स्वारस्य नसेल, तर तुम्ही काय करू शकता, आमच्याकडे सम्यक एफडी नावाची ही दुसरी योजना आहे. या सम्यक एफडीच्या माध्यमातून आम्ही काय केलेले आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणतीही बँकेमध्ये एफडी करता त्यावेळेस तुम्हाला 10,7 किंवा 8% दरानेच तुम्हाला त्या बँकेमार्फत इंटरेस्ट भेटतो आणि तोही तुम्हाला जी तुमची टर्म आहे ती टर्म पूर्ण झाल्यानंतर मिळतो. परंतु या ठिकाणी ती बँक काय करत असते, त्या एफडी मधूनच कर्ज निर्माण करते आणि ती कर्ज दुसऱ्या व्यावसायिकाला देते आणि ती जास्त दराने देते. तो व्यावसायिक त्या रकमेचा जास्त दराने परतफेड करतो. त्यावेळेस तुम्हाला सुद्धा त्या बँकेला एफडीचा दर तुम्हाला जो ठरवलेला आहे तो देता येतो. या ठिकाणी आम्ही बँकेला दूर केलेला. आम्ही बँकेकडून कर्ज न घेता किंवा तुम्ही बँकेत एफडी न करता आम्ही प्रत्यक्ष तुमच्याकडून एफडी घेतो आणि जो बँक एफडीचा दर देणार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट एफडीचा दर आम्ही तुम्हाला देतो. आम्ही 10,16% दराने तुमच्याकडून सदरील एफडी घेतो आणि जर का तुम्ही 3 लाख रुपये आमच्याकडे फिक्स डिपॉझिट म्हणून केले, 3 महिन्याची कमीत कमी कालावधी आमच्याकडे आहे. 3 महिन्याच्या वरती तुम्ही 30,000च्या पटीमध्ये 3 लाखापर्यंत समजा तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला महिना 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती बरोबर 1 तारखेला आमच्यातर्फे जमा केले जातात. यानुसार आपल्यामधील दुवा एक मध्यस्थ बँक दूर केल्यामुळं आमचाही कमी व्याजदराने मिळणारा जो कर्जाचा पुरवठा आहे तो तुमच्या मार्फत प्रत्यक्षात होतो आणि तुम्हालाही कमी एफडीचा दर मिळणारा वाढवून मिळतो. या दोघांचाही फायदा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही आपल्याकडून गुंतवणूक घेऊन या शाळांच्या इमारतीसाठी, जमिनीसाठी आम्ही सदरील रक्कम ही वापरत असतो. त्यानुसार जर तुम्हाला मासिक प्राप्ती योजनेची ही सम्यक एफडी मान्य असेल तर तुम्ही आमच्याकडे सम्यक एफडीच्या अंतर्गत ही गुंतवणूक द्यावी. तिसरी योजना आमच्यातर्फे अशा पद्धतीची आहे की जर का तुम्हाला एकदम रक्कम मोठ्या प्रमाणात हवी असेल तर आम्ही उत्कर्ष दामदुप्पट योजना आणलेली आहे. या उत्कर्ष दामदुप्पट योजनेच्या अंतर्गत आम्ही कंपाऊंडिंग इंटरेस्ट करतो आणि फक्त 42 महिन्यामध्ये म्हणजे 3.5 वर्षामध्ये, म्हणजे बँक तुमच्याकडे 7 वर्षामध्ये तुमची रक्कम दामदुप्पट करून देते. या ठिकाणी आम्ही त्याच्यापेक्षा निम्म्या वेळेमध्ये म्हणजे 3.5 वर्षामध्ये 42 महिन्यामध्ये आम्ही तुमची रक्कम दामदुप्पट करून देतो. म्हणजे तुम्ही आमच्याकडे जर 5 लाख रुपये ठेवले, आज रोजी तुम्ही आमच्याकडे 5 लाख रुपये ठेवले तर 3.5 वर्षानंतर आम्ही तुम्हाला त्याचे 10 लाख रुपये करून परतावा देणार. या सगळ्या गोष्टीची सुरक्षा आपण मागता त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे सर्व त्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला रीतसर त्याची पावती मिळते. 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती करारपत्रक करून दिले जाते. त्याचबरोबर तुम्हाला मिळणाऱ्या रकमेचा धनादेशही पोस्ट डेटेड दिला जातो. त्याचबरोबर तुम्हाला एफडीचे, त्याचबरोबर उत्कर्ष दामदुप्पट योजनेचे सर्टिफिकेट सुद्धा मिळते. या पद्धतीने तुम्हाला पूर्णतः सुरक्षितरित्या सदरील गुंतवणूक आमच्याकडे करता येते. त्यानंतर जर आपली स्वतःची अशी भावना असेल की
मला संस्थेकडे गुंतवणूक किंवा मला समाजासाठी गुंतवणूक किंवा काही अशा पद्धतीचं करायचं नाही, परंतु मला मात्र समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून मला दान द्यायचं आहे, तर आम्ही आपल्याकडून धम्मदान स्वरूपामध्ये सुद्धा रक्कम घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि यासाठी आमच्याकडे आमच्या संस्थेला 12A आणि ATJ चे सर्टिफिकेट आहे. त्यामुळे तुम्ही जर आम्हाला धम्मदान दिले तर त्यानुसार आपल्याला इन्कम टॅक्सच्या रकमेमध्ये सुद्धा सूट मिळते. त्यानुसार आम्ही आवाहन करतो की आपल्या समाजाच्या शाळा बनण्यासाठी तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये धम्मदान द्यावे. त्याचबरोबर आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य शाखेमध्ये हॉस्टेलची सुविधा आहे. या हॉस्टेलमध्ये आम्ही मुलांना 1ली पासून 10वी पर्यंतचे शिक्षण हे बुद्धिस्ट पॅटर्न प्रमाणे देतो. या ठिकाणी नियमित आपले जे CBSE चे शिक्षण असते त्या शिक्षणाबरोबरच जी बुद्धिझमची चौकट आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही त्यांना शिक्षण देतो. या ठिकाणी स्टडलिओ ही स्कीम आम्ही राबवतो. या स्कीम अंतर्गत 1ली ते 5वी पर्यंत आमच्याकडे जे ऍडमिशन घेणारे मुलं असतात त्या मुलांसाठी आम्ही बॉन्डवरती एक अग्रीमेंट करून देतो की तुमच्या मुलाला 10वी मध्ये 90% वर मार्क मिळाले नाहीत तर तुम्ही जी आमच्याकडे फीस भरलेली आहे, जी ट्युशन फीस, फक्त या ठिकाणी हॉस्टेल आणि मेसची फीस वगळून जी ट्युशन फीस असते, जी शिकवण्याची फीस असते, ती जी तुम्ही शिकवण्याची फीस आमच्याकडे भरलेली आहे त्या फीस पैकी तुम्हाला 50% रक्कम ही जर का तुमची मुलांनी 90%च्या कमी मार्क जर 10वी मध्ये घेतले तर आम्ही तुम्हाला कंपन्सेशन, नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला परत करू. म्हणजे आमची दरमहा साधारणतः 20,000 रुपये ही शैक्षणिक फीस आहे. तुम्ही 5वी मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर 10वी पर्यंत तुमचे समजा 5 वर्ष होतात, 6 वर्ष होतात आणि 20,000 प्रमाणे तुमचे 1,20,000 रुपये होतात ट्युशन फीसचे. या ट्युशन फीस पैकी 50% रक्कम म्हणजे 60,000 रुपये आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून देतो. आणि त्याचबरोबर जर का तुमच्या मुलांना 90%च्या वर मार्क मिळाले तर त्यांना बक्षीस मिळावे, त्यामुळे त्या बक्षिसाच्या ओढीने किंवा त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा आहे या दृष्टिकोनातून विचार करून विद्यार्थी सुद्धा जाणीवेने आपल्याला पारितोषिक मिळेल म्हणून अभ्यास करावा या दृष्टिकोनातून त्यास 80,000 रुपये हे 90%च्या वर मार्क मिळाल्यानंतर त्याला संस्थेतर्फे देण्यात येतात. त्यानुसार जरी तुमचा मुलगा 90%च्या खालीही मार्क घेतला तरीही तुमचा 60,000 रुपयाचा फायदा आहे. आणि जर तुमच्या मुलांनी 90%च्या वर मार्क घेतले तरी पारितोषिकाच्या रूपामध्ये त्याला 80,000 रुपये मिळतात. अशा पद्धतीने तुम्ही भरलेली ट्युशन फीस ही तुम्हालाच परत मिळण्यासारखी अशा पद्धतीची ही स्कीम आहे. आणि या स्कीमच्या मार्फत आज रोजी जी सर्व सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची दयनीय अवस्था झालेली आहे, त्याचबरोबर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांमध्येही फक्त मोठ्या इमारती दाखवून मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये बनवलं जात आहे. या समस्येवरती आम्ही मार्ग काढलेला आहे. कारण या ठिकाणी मी हे घडविण्यासाठी स्वतः नवोदय विद्यालय मधून मी शिकलेला विद्यार्थी आहे आणि मी स्वतः या नवोदय विद्यालयाच्या सकाळच्या 5 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंतच्या सर्व क्रियांमुळे, त्याचबरोबर अभ्यासाच्या सर्व या प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे ज्या वेळेस आपण क्लास 1 अधिकारी म्हणजे मी स्वतः न्यायाधीश झालो, तो क्लास 1 अधिकारी बनण्यासाठी किती महत्वाची ही जडणघडण ठरते हे ओळखून घेऊन अशा पद्धतीच्या हॉस्टेलची इथे मी निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी मुलांना अशा पद्धतीचे सर्व शैक्षणिक आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं जेवण देऊन ज्यावेळेस आपण त्यांना घडवतो त्यावेळेस ते नक्कीच समाजासाठी पुढे चालून शुद्ध नागरिक बनतात, मोठ्या मोठ्या पदावरती ते कार्य करू शकतात. म्हणून मी या ठिकाणी त्यांना हे सर्व शिक्षण देण्याची हमी घेतोय. कारण आज रोजी आपण पाहतो 10वी झालेल्या मुलाला इंग्रजी बोलता येत नाही, 10वी झालेल्या मुलाला त्याचं नाव सुद्धा साधं नीट लिहिता येत नाही, 10वी झालेल्या मुलाला मराठी, हिंदी, इंग्रजीचे वाचन कर म्हटलं तर वाचन करता येत नाही. त्याची शैक्षणिक क्वालिटी जी आहे ती इतकी ढासळलेली आहे कारण प्रत्येक शैक्षणिक संस्था खाजगी जी आहे ती फक्त पैसा कमवण्याच्या मागे लागलेली आहे आणि क्वालिटी देण्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. त्याचप्रमाणे सरकारी शाळांमधील शिक्षकांची अनेक प्रकारच्या बाहेरच्या कामामुळे शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे कारण त्यांची अकाउंटेबिलिटी नाही. त्यांनी शिकवलं नाही तर त्यांचं कोण काय बिघडवू शकतं, त्यांचा पगार तर चालूच राहतो. या भावनेने सर्व पिढ्यानपिढ्यांचे नुकसान होत आहे. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय
की आता केंद्र सरकारनं पुन्हा म्हटलं की आम्ही 5वीला आणि 8वीला परीक्षा घेणार. आम्ही ज्या वेळेस 15 वर्षापूर्वी या शाळेची सुरुवात केली, 17 वर्षापूर्वी, त्यावेळेसच या स्कीमचा आम्ही भरपूर विरोध करत होतो की परीक्षा घेऊ नयेत. कारण याद्वारे मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्तेपासून वंचित राहण्याची गोष्ट होईल हे आम्ही जाणून होतो. म्हणून आम्ही तेव्हापासून विरोध करत होतो की परीक्षा हे असायला पाहिजेत. म्हणून शासनाला न जुमानता अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचा अधिकार म्हणून आम्ही परीक्षा घेणं हे चालूच ठेवलं आणि आज 17 वर्षानंतर पुन्हा शासनाला 17 पिढ्या बाद करून जाग आलेली आहे की परीक्षा घ्यायला पाहिजेत आणि ते परीक्षा घेत आहेत. त्यानुसार आम्ही इथं परीक्षा बेस्ड अशा पद्धतीची एज्युकेशनल सिस्टीम बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये बनवलेली आहे. या ठिकाणी आम्ही पूर्णतः हमी घेतोय की तुमच्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता आलं पाहिजे, मराठी हिंदी बोलता आलं पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे, गणितही मोठ्या प्रमाणामध्ये आले पाहिजेत, त्यांना वक्तृत्व स्पर्धा आले पाहिजेत, त्यांना 4 लोकांमध्ये बोलण्याची स्किल आली पाहिजे. त्याचबरोबर आम्ही 5वी पासून मुलांना एक छोटासा समाज इथे बनवून बँकेतील कामं करणं, प्रवास करणं, त्याचबरोबर सरकारी कार्यालयामध्ये जाऊन कामं करणं याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देतो, ज्यामुळे त्याला पुढे चालून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीची आधीपासूनची इच्छा ही त्याच्यामध्ये निर्माण होते. आम्ही इथं स्वतःच्या पायावर उभं राहणारा नागरिक बनवण्यासाठी मेहनत घेतोय. या सर्वांची खात्री असल्यामुळे कोणतीच शैक्षणिक संस्था आज रोजी तुम्हाला जी स्कीम देणार नाही तशा पद्धतीची स्कीम आम्ही देतोय, ती म्हणजे स्टडलूर. याच्या मार्फत आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देतोय. तुमची भरलेली शैक्षणिक फी सुद्धा तुम्हाला आम्ही 50% परत करतोय आणि जर मार्क जास्त मिळवले तर त्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला 80,000 पारितोषिक देतोय. त्यामुळे एक तर तुम्ही आम्हाला शेअर्स घ्या किंवा सम्यक एफडी करा किंवा तुम्ही उत्कर्ष योजनेत दामदुप्पट योजनेमध्ये भरा किंवा तुम्ही आम्हाला एटीजीच्या अंतर्गत तुम्हाला बेनिफिट भेटेल म्हणून धम्मदान द्या किंवा स्टडलूट स्कीम अंतर्गत तुमची मुलं आमच्या हेड ऑफिसला प्रवेशित करा. अशा पद्धतीने आपणच आपल्या समाज बांधवांना मदत करून आपल्या अशा पद्धतीच्या शाळा उभं करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करावी असे आपणा सर्व चामोर्शी आष्टी येथील बौद्ध धम्म बांधवांना कळकळीची विनंती करून आपली रजा घेतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.